पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। बाबा मागाचा बीच पार पांगा होता। हाँ भाई मोकर माझ्या एकदम झक्कास। कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशीने हो कोणे गा। अलिबाग मध्ये पोहोचतच पहिला अर्धा पाऊण तास आम्हाला रूम शोधण्यातच गेला। थोडं चढायला अवघड आहे, बाकी सगळं ओके नाही करे। रूम दाखवायचीच राहिली, आता फ्रेश वेश झालो एकदम क्वालिटी मध्ये। आता बीच वर जाणार आहे, पहिला रूम दाखवतो कशी घेतलेली काय। आपली रूम आहे, इथं पूर्ण सगळ्या जणांसाठी बेड आहे आणि टीव्ही वगैरे, एसी, फॅन आणि वॉशरूम। ओके, छोटीशी रूम घेतलेली आपण। चला आता बीच वर निघूया। ओके मित्रांनो, आपण आपल्या लॅम्बोर्गिनी मध्ये बसलेलो आहे आणि चाललोय आता बीच मध्ये। पहिला बीच आपला कोणता आहे? वर्सोली बीच। वेटू वर्सोली बीच, वर्सोली बाय। लेट्स गो गाइस, आपण आपली लॅम्बोर्गिनी पार्क केली आहे आणि वी आर ऑन दी डेस्टिनेशन। कसं आहे कसं आहे ऑन दी वे भाई, क्वालिटी रे क्वालिटी। विषय असा झाला, काय मध्ये निघालो त्याच्यामुळं कपडे वपडे काहीच नाही आणले, अंडरवेअर वगैरे काहीच नव्हते घेतले। पॅन्ट वगैरे एक आपली हाफ पॅन्ट घेतो काकूंच्या शॉपवरून। आम्ही तिकडं पॅन्ट घेतपर्यंत इकडं पाणीपुरी लवर्स। ओके, गोळा आलेला आहे, चला एन्जॉय करू। क्वालिटी हो, आणि समोरचा व्ह्यू बघा एकदा। हा भाई क्वालिटी हो। होत आहे ते मग नादच नाही, काय म्हणायचं? एकदम बेकार आहे, बेकार रे। यायला बीच मध्ये बीच यायला नुसता धुवा झाड काय किडे पुढे शिंपले ये किडे राहतात। संगमनेरची पोर वैरुली बीचला अलिबागला डायरेक्ट नाद नाही करणे का, डायरेक्ट विषय खोल करून डायरेक्ट विषय खोल पृथ्वी गोल केलेला। इथं आपण काहीच एन्जॉय नाही केला, आलो बघून एवढं काही खास नाही वाटला। चला डोंट गेम टू वरुली बीच काय वर्सोली बीच काय असं तो असं। अय उघड ना भाऊ, भाऊ काय तुला काय मार खायचं का? आता अन्न करायचे का? आपण आलेलो आहे अलिबाग बीचला। आता अलिबाग बीचला येताच पहिलाच शब्द तोंडात येणारा म्हणजे तो क्वालिटी हो। तर मग यालाच म्हणते खरा बीच, कारण त्या बीचला तर काहीच नव्हतं। बाबा मागाचा बीच पार पांगा होता ना बाई, खरी माझ्या बोललो आलो भाई। जर असंच जर फोन पडला अयो ना। हा भाई मोकार माझ्या अरे मी दिसत नाही पडले। मोबाईल चला मित्रांनो, आता बोटिंग करूया। मगाच्या धरणं कॅमेऱ्यावर पाणी पडलेलं होतं पुसायला। अरे आता पुसा कॅमेरा, अरे नको ना। अरे भाई पागल करते पिठाच्या क्लिअरिटी नाही यायची पुन्हा। हे बघा याला शिव्या द्या, याच्यामुळे सगळी क्लिअरिटी जाऊ राहिली भाई। लय खास माझी इथे काय म्हणायचं? एकदम झक्कास। अलिबाग बीच बद्दल तुला काय म्हणायचंय? एकदम झक्कास। याच्या राईडचे 300-400 रुपये राईड आहे, आम्ही राईड ओव्हर ऍक्टिंग रे, सगळी ओव्हर ऍक्टिंग आहे
बाकी काही नाही सगळे पीछे देखो पीछे पीछे तू देखो और किती और एक्टिंग करी थी भाई किती और एक्टिंग है और एक्टिंग के 50 रुपए काटो सिरियल मोए इन बीच अलिबाग बीच तर इथं मित्रांनो आपली एकच चप्पल सापडली एक चप्पल गेली वाहून बीच ने नेली पळावली आता काय करायचं त्याची सापडली तिकडं अरे हिची एक नाही सापडली तू एक चप्पल नाही सापडली याच्याबद्दल तो मत काय बहुत अच्छा लग रहा है क्या बताऊं चप्पल हरवली अगं माई ती माई चप्पल ओय तुझ्या दोन्ही चप्पल सापडले याच्याबद्दल तो मत काय भेटले उडकले झाले आपल्या दोघांचे भेटले माहिती सगळ्यांचे भेटले सारखे काय चला घरी चला घरी ओय चला घरी चला घरी आमचे भेटलेले झालं मित्रांनो सगळा बीच जवळपास बराच बीच आम्ही सापडला पण चपला काय सापडली नाही फक्त दोघांच्या चपला सापडल्या निखिल भाईची माझी आता काय करावा घरी जावा का सापडावा काय कळना सारी मेहनत पे पाणी फेर गया चपलांबद्दल अपडेट देतो तर एक होती एक नव्हती तर ती फेकून दिली ती दान करून टाकली बीचला आता काय करणार एक चप्पल घेऊन आई ती पण सोडून दिली असे घोडे आम्ही बारीकपणे टांगा खेळायचो टांगे खेळलो अशा घोड्यानं सायकलवर फोटो काढायचे चल 100 रुपये तिकीट आमच्या गावाला फुकाट देतो का रे फुकाट राईड हा तो आलिया बीच सॉरी अलिबाग बीच समोरच्या ठिकाणी ना आपण एक फोटो घेऊ मस्त एकदम भारी वाला ओके मित्रांनो तर आपण पोहोचलोय अलिबाग बीचला एकदम भारी एन्जॉय झाला विषय हाड भाई काय दगड आहे राव फाटायला लागली माही आता ओके खरं पण माझ्यासोबत वाले कुठे निघून गेले काय माहिती आता त्यांना शोधावं लागेल मित्रांनो तर आता पूर्ण फ्रेश झालोय बीचवरून आलो होतो सगळा सीन नंतर सांगतो तर आता हॉटेलला चाललोय चला हॉटेलला जाऊया मेनू काढला ना मेनू काढला आपल्याला बाकी